नमस्कार, मी डॉक्टर रोहित माधव साने, माधवबाग आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र याचा संचालक. आज आपण समजून घेणार आहोत की हार्ट अटॅक येतो म्हणजे नक्की काय होतं. आपण हार्ट अटॅकला भरपूर घाबरत असतो, पण जर आपण नीट समजून घेतलेलं असेल की हार्ट अटॅक येतो म्हणजे नक्की काय होतं, हे जर समजून घेतलेलं असेल तर कदाचित आपली भीती त्या हार्ट अटॅकच्या बाबतीत खूप कमी होऊ शकते. आणि ती भीती कमी होत असताना त्याचबरोबर आपण त्या हार्ट अटॅक विरुद्ध कसं लढायचं असतं याच्या बाबतीत सुद्धा समजून घेऊ शकतो. तर चला आज आपण चित्रांच्या द्वारे समजून घेऊया की हार्ट अटॅक येतो म्हणजे नक्की काय होतं. तर समजा आपण असं धरून चालूया की हे आपलं हृदय आणि या हृदयाला असणारा रक्तपुरवठा नॉर्मली आपण जर बघितलं तर ह्या हृदयाला अशा 3 मेजर रक्तवाहिन्या आपल्या हृदयाला रक्तपुरवठा पोचवत असतात. आता थोडक्यात जर समजून घेतलं तर ह्या 3 रक्तवाहिन्या जे पोचवतात रक्तपुरवठा हे सर्वात मोठ्या रक्तवाहिन्या. पण ह्याच 3 रक्तवाहिन्यांमधून निर्माण होणारे हजारो लाखो करोडो छोट्या छोट्या केश रक्तवाहिन्या असतात, ज्याला कोलॅटरल ब्लड सप्लाय म्हटलं जातं, जे पूर्ण हृदयाच्या मांसपेशीला छान प्रकारे रक्तपुरवठा पोचवत असतात. पण आता आपण त्यांच्या बाबतीत नाही बोलणार आहोत. आता आपण फक्त या 3 मेजर रक्तवाहिन्यांच्या बाबतीत आपण बोलतोय. आता घडतं काय सांगतो. हार्ट अटॅक होतो म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेस आपण आपल्या रक्तवाहिन्या, मी इथे एक रक्तवाहिनी तुम्हाला दाखवतो आणि त्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये नॉर्मली अशी लेयर असते त्या रक्तवाहिन्यांची, आणि ह्या लेयरला आम्ही मेडिकल भाषेत म्हणत असतो एंडोथिलियम. बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की एंडोथिलियम जर माझं जबरदस्त पॉवरफुल असेल तर मला हार्ट अटॅक कधीच येऊ शकत नाही. आता त्याचं कारण समजून घेऊया. ही एंडोथिलियम जी आहे, ही एंडोथिलियम जर इंटॅक्ट असली, एंडोथिलियम मस्त पॉवरफुल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण मी समजा चिंता करायला लागलो, चिडचिड करायला लागलो, ओरडाओरडा करायला लागलो, स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल, भरपूर गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे ही एंडोथिलियम डॅमेज होते. आणि एंडोथिलियम डॅमेज झालेली असली की ही एंडोथिलियम इथे पूर्ण फाटलेली असली की ह्या पार्टमध्ये नॉर्मली ही रक्तवाहिनी आपली फाटायला लागली की ह्या रक्तवाहिनी फाटून इकडे नवीन निर्माण होतो, तो म्हणजे एक रक्ताची गुठळी. जर ही रक्ताची गुठळी इथे ह्या रक्तवाहिनीत निर्माण झालेली असेल तर ती रक्ताची गुठळी कारणीभूत असते होणाऱ्या हार्ट अटॅकसाठी. ते कसं, तर ते आता या हृदयात समजून घेऊया. जसं आपण हे हृदय बघितलं आणि हृदयाच्या 3 मेजर रक्तवाहिन्या बघितल्या, तसंच ही रक्तवाहिनी, समजा ही रक्तवाहिनी होती हृदयाची, आणि ह्या रक्तवाहिनीत समजा हा इकडे आपल्याला निर्माण झालेला आहे तो म्हणजे ब्लड क्लॉट किंवा रक्ताची गुठळी. याला आपण म्हणतो ब्लड क्लॉट. आणि हा ब्लड क्लॉट रिस्पॉन्सिबल असतो हार्ट अटॅकसाठी. समजा हा ब्लड क्लॉट इथे निर्माण झालेला आहे आणि हा ब्लड क्लॉट जो इथे निर्माण झालेला आहे, हा ब्लड क्लॉट इथून जे रक्तपुरवठा जो पुढे जाणार होता त्या रक्तपुरवठ्याला इकडे तो जाऊ शकला नाही. आणि तो रक्तपुरवठा तिथे न जाऊ शकल्या कारणाने आत्ता जर आपण बघितलं तर ह्या भागामध्ये इथून जो रक्तपुरवठा पुढे जात होता तो रक्तपुरवठा पुढे बरोबर जाऊ शकलेला नाही. आणि त्याच्यामुळे आत्ता जर इथे मिळणारा रक्तपुरवठा, जर तो रक्तपुरवठा इथे पूर्णपणे कमी पडला आणि ह्या रक्तवाहिनीतून जो रक्तपुरवठा पुढे जायला पाहिजे होता तो रक्तपुरवठा गेलेला नाही, ह्या भागाला जर रक्तपुरवठा कमी पडला तर हा हृदयाचा भाग मरण पावतो. आणि तो हृदयाचा भाग मरण पावल्यानंतर आम्ही त्याला म्हणत असतो इन्फार्क्ट निर्माण झाला. आणि हा इन्फार्क्ट जर निर्माण झाला म्हणजे ह्या हृदयाची मांसपेशी इथे मरून पडली, इथून रक्तपुरवठा त्याला न मिळाल्या कारणाने ह्या पूर्ण एपिसोड जो असतो हा एपिसोड नॉर्मली 6 तासांचा असतो. सो जर या 6 तासांचा एपिसोड जो नॉर्मली आपल्या शरीरात निर्माण होतो, ज्याच्यात ही रक्ताची गुठळी निर्माण झाली, ही रक्ताची गुठळी रक्तवाहिनीत जाऊन कुठेतरी अडकली, त्याच्याने रक्तपुरवठा त्या रक्ताच्या गुठळीच्या पुढे जाऊ शकला नाही, म्हणून या पुढच्या रक्तवाहिन्यांमधनं जो रक्तपुरवठा हृदयाला मिळायला पाहिजे होता तो तिथे अडकून बसला आणि त्याच्यामुळे निर्माण होतो तो म्हणजे हार्ट अटॅक. सो जर हार्ट अटॅक टाळायचा असेल तर आपल्याला ही रक्ताची गुठळी आपल्याला टाळायला हवी. आणि त्या रक्ताच्या गुठळीला टाळायचं कसं ते येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण समजून घेणार आहोत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.